नमस्कार. घरच्या स्वयंपाकमध्ये आज आपण बनवणार आहोत उन्हाळ्यात शरीरातील गरमी कमी करणारा पदार्थ कर्ड राईस किंवा आपण याला दही बुत्ती असे सुद्धा म्हणू शकतो. कर्ड राईस एक दक्षिण भारतीय पदार्थ आहे. मऊसर शिजलेल्या भाताला दही आणि मीठ घालून मिक्स केलं जातं आणि नंतर खमंग फोडणी भातावर घातली जाते. दक्षिण भारतातील मंदिरांमध्ये हा पदार्थ प्रसाद म्हणून वाटला जातो. तर तो कसा बनवायचा ते बघूया. तर आता या रेसिपीसाठी तांदूळ कोणता घ्यायचा ते बघूया. मी इथं घेतलेला आहे बासमती तुकडा तांदूळ. तांदूळ थोडासा सुवासिक घ्यायचा म्हणजे रेसिपी अगदी स्वादिष्ट होते. शिवाय अशा तांदळाचा भातही एकदम पांढरा शुभ्र होतो. ज्या तांदळाचा भात मऊसर शिजतो असा कोणताही 1 कप तांदूळ इथं तुम्ही घ्यायचा आहे. आपण घेतलेला 1 कप तांदूळ एका मोठ्या भांड्यामध्ये काढायचा आणि आता तांदळामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि हा तांदूळ आपण 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. तांदूळ अगोदर मी निवडून घेतलेला आहे. तांदूळ 3 वेळा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर तांदळामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि या भांड्यावरती झाकण ठेवायचं आणि 15 ते 20 मिनिट कमीत कमी आपण याला भिजवून घ्यायचं आहे. 20 मिनिट झालेले आहेत. आपण तांदूळ भिजायला ठेवला होता ते आणि एवढाच आपल्याला भिजवायचं आहे. याच्यापेक्षा जास्त भिजवायचं नाही. भिजवून घेतलेल्या तांदळातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे. हा तांदूळ आपण निथळून घ्यायचा आहे. तांदूळ योग्य पद्धतीने कसा शिजवायचा ते आपण बघूया. तर ज्या कपाने आपण 1 कप तांदूळ घेतला होता तर त्याच कपाने इथे मी एका पातेल्यामध्ये 3 कप पाणी घालते. पाणी घातल्यानंतर आता चवीप्रमाणे पाण्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि मध्यम गॅसवरती या पाण्याला एक उकळी घ्यायची. पाण्याला उकळी आलेली आहे. या स्टेजला गॅस एकदम मंद करायचा आणि मंद गॅस करून आपण नितळून घेतलेले सगळे तांदूळ या पातेल्यामध्ये घालायचे. उकळत्या पाण्यात तांदूळ घातल्यानंतर उलटण्याने व्यवस्थित ढवळून घ्यायचं आणि पुन्हा पाण्याला मध्यम आचेवरती एक उकळी घ्यायची. तांदूळ पाण्यात घातल्यानंतर पुन्हा याला उकळी आलेली आहे. आता पुन्हा एकदा याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं आणि याच्यातलं थोडंसं पाणी आटेपर्यंत आणखी आपण याला शिजवून घ्यायचं. मध्यम आचेवर 4 ते 5 मिनिट शिजवल्यानंतर भातातील बरंचसं पाणी आटलेलं दिसते, पण भात अजून एकदम मऊसर शिजलेला नाही आहे. आता या स्टेजला गॅस मंद करायचा आणि पातेल्यावरती आपण एक झाकण ठेवूया आणि झाकण ठेवून हे पाणी आटेपर्यंत म्हणजेच कमीत कमी आणखी 4 ते 5 मिनिट याला मंद आचेवरती शिजवून घ्यायचं. 4 मिनिट झालं. मंद आचेवरती या पातेल्यावर झाकण टाकून आपण हा भात शिजवलेला आहे. दरम्यान मी एकदा याला उलटण्याने थोडंसं खालीवर केलं होतं आणि पुन्हा झाकण टाकलं होतं. तर बघूया आता आपण भात शिजलाय का ते. तुम्ही बघू शकता भात अगदी मस्त मऊसर असा शिजलेला आहे. शिवाय तो एकदम पांढरा शुभ्र दिसतोय. या स्टेजला आता गॅस बंद करायचा आणि पातेल्यावरती एखादं झाकण झाकून ठेवायचं आणि आता आपण हा भात पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. भात पूर्ण थंड झाल्याशिवाय याच्यावरती पुढची प्रोसेस करायची नाही. भात मी पूर्णपणे थंड करून घेतला आहे आणि एका मोठ्या घमेल्यामध्ये काढला आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने भात शिजायला जेवढा वेळ लागला त्यापेक्षा जास्त वेळ भात थंड करायसाठी लागतो. भात पूर्णपणे थंड केल्यानंतर आता भातामध्ये दही आणि दूध आपण मिक्स करणार आहोत. तर त्याकरता ग्लासमध्ये मी 1.5 कप दूध आणि कपामध्ये 1 कप दही घेतलेला आहे, पण नंतर आणखी अर्धा कप मी दही घेणार आहे. पूर्णपणे थंड करून घेतलेल्या भातामध्ये आता आपण 1.5 कप दूध घालणार आहोत. पण दूध घालताना एकदम सगळं न घालता 2 बॅचमध्ये घालायचं आहे. बरेच लोक कर्ड राईसमध्ये दूध घालत नाहीत, पण जर तुम्ही पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात ही रेसिपी बनवत असाल तर दूध नाही घातलं तरी चालेल, पण उन्हाळ्यात मात्र कर्ड राईस बनवताना दूध नक्की घाला. त्याचं कारण मी तुम्हाला सांगते. कारण कर्ड राईस बनवल्यानंतर उन्हाळ्यामध्ये काही तासांनंतर तो भात लगेच आंबट होतो, पण दूध घातल्यानंतर भात लवकर आंबट होत नाही. त्यामुळे तुम्ही जर ही रेसिपी बनवून थोड्या उशिरा खाणार असाल किंवा डब्याला देणार असाल तर याच्यामध्ये उन्हाळ्यात नक्की दूध घाला. भातामध्ये आता दूध घालायचं आहे. तर आपण घेतलेल्या दुधापैकी निम्मं दूध इथं मी घालते आणि दूध घातल्यानंतर हलक्या हातांनी दूध भातामध्ये मिक्स करायचं आहे. जोपर्यंत आपण सुरुवातीला घातलेलं दूध हा भात शोषून घेत नाही तोपर्यंत उरलेलं दूध याच्यामध्ये घालायचं नाही आहे. सुरुवातीला घातलेलं दूध भातासोबत मी व्यवस्थित मिक्स करून घेतले. भांड्याच्या तळाशी तुम्ही बघू शकता अजिबात दूध शिल्लक दिसत नाही. आता उरलेलं सुद्धा दूध मी या भातामध्ये घालते आणि पहिल्याप्रमाणेच व्यवस्थित मिक्स करून घेते.
सगळं दूध भातामध्ये व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे. दूध अजिबात भांड्याच्या तळाशी शिल्लक दिसत नाही. तर आता आपण याच्यामध्ये दही घालायचं आहे. दूध घातल्यानंतर आता आपण भातासोबत दही घालायचं आहे. तर दहीसुद्धा आपण दूध ज्याप्रमाणे घातलं त्याप्रमाणेच घालायचं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे दही आपल्याला ताजं घ्यायचं आहे. खूप आंबट दही इथं वापरायचं नाही आहे. कारण आपल्याला जर या रेसिपीची ओरिजिनल चव पाहिजे असेल तर दही थोडंसं घट्टसर आणि कमी आंबट असावं किंवा आंबट नसेल तरीही चालेल. दुधाप्रमाणेच याच्यामध्ये दही घालून मी मिक्स केलेलं आहे आणि दह्याचं अगदी योग्य प्रमाण इथं झालेलं आहे. तर दह्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. पण मीच तुम्हाला दाखवते त्याप्रमाणे या भाताचं टेक्स्चर व्हायला हवं इतकं दही याच्यामध्ये घालायचं आहे. तर या तयार भातावरती आपण मस्त असा एक तडका घालूया. तडका पॅन गरम करून घ्यायचा आहे आणि गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे 2 टेबलस्पून तूप. इथं तुम्ही तेलही घालू शकता, पण मी म्हणेन की तूपच घाला म्हणजे रेसिपी एकदम छान होते. तूप चांगलं गरम झालं की गरम तुपामध्ये घालायचे आहेत अर्धा टीस्पून जिरे. जिऱ्यांना चांगलं तडकू द्यायचं. जिरे फुटायला लागले की लगेच अर्धा टीस्पून मोहरी घालायची. जिरे आणि मोहरी दोन्ही फुटले की आता 1 टीस्पून उडीद डाळ घालायची आणि उडीद डाळ घातल्यानंतर पुन्हा 1 टीस्पून घालायची आहे हरभऱ्याची डाळ आणि या दोन्ही डाळी आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत चांगल्या तळून घ्यायच्या आहेत. आता दोन्ही डाळी घातल्यानंतर 1 सुकी लाल मिरची घालायची आणि लाल मिरची घातल्यानंतर एक बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घालायची. हिरवी मिरची घातल्यानंतर या फोडणीमध्ये 4 ते 5 कढीपत्त्याची पाने घालायची आणि कढीपत्त्याची पाने घातल्यानंतर चमच्याने याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे कढीपत्त्याच्या पानांवरती चमचा दाबून धरायचा म्हणजे याच्यातलं तूप खूप जास्त उडत नाही. आणि आता याला थोडंसं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि कढीपत्त्याची पाने छान कुरकुरीत झाली की या स्टेजला आता याच्यामध्ये हिंग घालायचा आहे. तर हिंग खूप जास्त घालायचा नाही, तर मी इथं दाखवते तेवढाच हिंग घाला. हिंग घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर शेवटी आता या फोडणीमध्ये आपल्याला घालायची आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. तर कोथिंबीर तुम्ही नंतरसुद्धा घालू शकता किंवा तुम्हाला हवी असेल तर या फोडणीमध्ये सुद्धा घालू शकता किंवा तुम्ही थोडी आत्ता घाला आणि थोडी नंतर घातली तरीसुद्धा चालेल. फोडणी इथं आपली तयार आहे. मस्त असा तडका इथं आपला तयार झालेला आहे. तडका बनवताना यातला कोणताही पदार्थ करपणार नाही याची काळजी घ्यायची. शिवाय एरवी आपण कोणत्याही पदार्थावर गरमागरम तडका घालतो, पण इथं मात्र आपल्याला तसं करायचं नाही आहे. तर तडका थोडासा कोमट करून घेऊया आणि मगच त्या दहीबुत्तीवर किंवा कर्ड राईसवरती घालूया. तर कोमट करून घेतलेला तडका आपण या कर्ड राईसवरती घालूया. तर इथं शक्यतो आपल्याला कोमट करून घेतलेला तडकाच घालायचा आहे. कदाचित या रेसिपीमध्ये आपण दही वापरलेलं आहे, ते गरमागरम तडक्यामुळे फुटू नये म्हणून अशी पद्धत असावी. हाताने तडक्याचं साहित्य दही भातासोबत मिक्स करून घ्यायचं. फोडणीचं साहित्य इथं मी हाताने व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता या स्टेजला तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडीशी साखरसुद्धा घालू शकता. मी इथं घातलेली नाही आहे. आणि आता याचा थंडावा वाढवण्यासाठी 2 टेबलस्पून आपण बारीक चिरलेली काकडी घालूया. तुम्हाला जर काकडी घालायची असेल तर घाला किंवा त्याच्याऐवजी तुम्ही डाळिंबाचे काही दाणेसुद्धा याच्यावरती घालू शकता. शिवाय आपण बारीक चिरून कोथिंबीर सुरुवातीला फोडणीमध्ये घातली होती, तर त्याच्यापैकी थोडी कोथिंबीर मी शिल्लक ठेवलेली आहे. तर ती कोथिंबीरसुद्धा आता मी याच्यावरती घालते. अशा प्रकारे इथं आपली साऊथ इंडियन कर्ड राईस किंवा महाराष्ट्रीयन दहीबुत्ती तयार झालेली आहे. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी घरचा स्वयंपाक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.